जय महाराष्ट्र मित्रांनो, आम्ही निघालो बघा आता उज्जैनसाठी. आम्ही गावातून निघालो, मी कृष्णा पाटील आणि शुभम गाडी आलाय तुळजापूरमध्ये, त्याला तिथून पिकअप करायचा आहे. आणि गोपाळ आहे धाराशिवमध्ये, त्याला तिथून पिकअप करायचा आहे. असं आम्ही 5 जणांची ट्रिप जाणार आहे डायरेक्ट उज्जैनसाठी. चला तर तुम्हाला दाखवतो आता उज्जैनचा सफर. मध्ये आता शुभम गाडीला केले ड्रॉप. घ्यायचं शुभम गाडीला, शुभम गाडी आली आम्ही आलो तुळजापूरमध्ये. आता तुळजापूरमध्ये CNG भरायचा आणि जायचं गोपाळकर धाराशिवला. प्रेशर काय नव्हतं बघा, फक्त 108 रुपयाचा CNG भरलाय बाबा. किती 1.27 किलो CNG भरलाय. त्या अवघड बा CNG वाल्या गाड्याचं. कुठं प्रेशर भेटतंय तर कुठं भेटत नाही. CNG भरून आम्ही नीट निघालो बघा धाराशिवच्या दिशेनं. डायरेक्ट गेलो गोपाळपाशी. सगळ्यात अगोदर आधी पाण्याचा जार भरून घ्यावा म्हणलं, कारण पाण्याची लय वांदे होती ती. आम्ही आलोय बघा आता येडशीच्या टोल नाका पास करायचा आहे. पहिलाच टोल नाका आमचा आहे. त्यानंतर काय खटाखट, कारण टोल मध्ये बॅलन्स मारलेला आहे 3000चा. मी ह्याला ओडिशाला जातानाच फास्टॅगचा रिचार्ज केलेला आहे. बघू आता इथं कटतंय. आम्ही काहीच वेळात संभाजीनगरला पोहोचणार आहोत. हे पहा, गोपाळ गाडी चालवत आहे, तर येथे पोहोचणार आहात. हे बघा गोपाळ गाडी चालवत आहेत. हे बघा कदमश्री, गोविंद सुरुची, गोविंद शिवकर आणि शुभम हे अशा प्रकारे हराकत झोपलेले आहेत, मस्त तराट देऊन. आताच काही वेळात वडापाव खाल्लेले आहे त्यांनी, बघा कसे झोपले. आम्ही 9 वाजता निघालतो धाराशिवमधून. आता वाजत आहेत बघा जवळजवळ 12 वाजत आलेत. आम्ही आलो होता संभाजीनगरच्या पुढे. संभाजीनगरमध्ये आलो, पण इथं CNG असून पण बंद केलाय 12 वाजता. त्यांचा टाइमच आहे म्हणून 12च्या नंतर CNG भेटत नाही म्हणून. आम्ही जवळजवळ संभाजीनगरमध्ये 7 ते 8 CNG पंपावर गेलतो. कुठं CNG नाही बघा. इथली पंप सगळी 12च्या नंतर बंद होती. ती म्हणते काय कसले आहे ती काय आहे ती बाबा. आमच्या इकडे 24 तास चालू असते, कधी बी या. लय अवघड आहे. आलो तिथं काय CNG भेटला नाही. जरा चहा घ्यावा म्हणलं. कसा वाटला चहा? नंबर 1. हां, सरपंच चहा प्याला आम्ही नगरमध्ये. सरपंच चहा प्याला. 7-8 CNG पंप फिरलो, एका पण पंपावर CNG भेटला नाही बघा आम्हाला. इकडे गॅस 97 रुपये किलो आहे. माझ्या गाडीमध्ये कधीच एवढा गॅस बसला नाही. 9.70 किलो गॅस बसला आहे. जवळजवळ 980 रुपयाचा गॅस बसला. आता रात्रच्या वाजले त्या 2. पाटील वडापाव खायला ते तुम्ही हेड घालावा. आम्ही आलो बघा आता 40गाव मध्ये. आताच कन्नड घाट उतरलाय. 40गावच्या जवळ आलो. बाकी सगळे झोपली ती, मी आणि कृष्णा पटेल तेवढं जागा बघा. त्याला 1 नंबर संध्याकाळचा व्यव आहे बघा. 40गावच्या जवळ आलो. जरा डुकरी लागल्यामुळं चहा घ्यावा. बया चहा द्यावं. चायवाला कृष्णा पटेल चायवाला. आता 4 वाजले. त्या आम्ही धुळ्याच्या जरा पुढे आला. पोराला परसकळ लागले. खाला तिने वाटाने वडापाव चहा. जय महाराष्ट्र. आम्ही आलोय आता आडाखेडा बॉर्डरवर. हे महाराष्ट्राची बाउंड्री आहे इथं. इथून आता मध्य प्रदेश चालू होते. लयच जरा थंडी वाजल्या म्हणलं जरा शिकून घ्यावं. लय थंडी चालू झाली बघा इकडं. जरा चहा प्यावं म्हणलं, जरा थोडं प्यायले. आता जवळजवळ 5:30 वाजले. त्या मामा मी व्हिडिओ वगैरेला बघून तर लय चहा खाली वगैरे करायला. किसने काय मिश्री ह्याला म्हणतात मिश्री नाही, गावरान मिश्री. ह्याला काय म्हणतात? गावरान दंत मंजन, निम दंत मंजन. उज्जैनच्या अलीकडे आम्ही एक 100 किलोमीटर अलीकडे आला. म्हणलं जरा आंघोळ वगैरे करून घ्यावा, कारण लयच जरा विचित्र वाटायला. मग काय आता थांबलाव. हौद आहे इथं पाण्याचा, थंड पाण्याचा. करावा म्हणलं आंघोळ्या. आता जिथं आंघोळीसाठी थांबलाव त्या धाब्यावर, तिथे एक जण पेरणी करायला दिसली. म्हणलं बघावं जरा कसं पेराल ते ह्यानी. आपल्याकडलं ह्यांच्यात काय बदल आहे का बघावं म्हणलं. चला दाखवतो तुम्हाला. हे बघा अशा प्रकारे यांची बारकी टिपण आपल्या टिपणीसारखी नाही. एक जण टिपण हाणाले आणि एक जण पेरायला आले.
भैया हाँ वो क्या बोल रहे? चने बोरे हम। चने। हाँ इधर किसकी खेती होती है? इधर चने, गेहूँ, हाँ मूंग, मूंगफली हाँ। और गेहूँ अभी बो रहे और चने भी बो रहे इधर। क्या क्या बोया जाता है? मक्का बोआ जाता है हाँ और इस सीजन में गेहूँ और चने और डॉलर भी बोआ जाता है। ठीक है, ठीक, धन्यवाद। थैंक यू। पर ओ तुम इधर छुपाएगा ऊपर? शुभ्या पाणी कसं आहे? थंडगार पाणी आहे बघा. पार्वती पते शिव हर हर महादेव. कसं आहे पाणी कसं आहे? थंड आहे बाबा. हा काल हर दुःख हर दारिद्र्य हर कष्ट हर रोग हर हर. अरे घड्याळ अरे आंघोळ्या झाल्या त्या, फ्रेश झालो. आता नाश्ता करायचा आपल्याला. काय नाश्त्याला? ही पोहे, ही हा. कांदा, हा. ही सेव वरून टाकले, हे लिंबू चांगला आहे नाही. का? चांगला आहे का? ना शेंगदाणे नाही ते ना वाटाणे नाही. काय नाही चौक आले. दडचव ना दडचोता. कोणाला चव बी नाही आणि चोथा बी नाही बघा. त्यात मीठ नाही, तिखट नाही, नुसतं पोह्याला हळद मीठ लावून दिले. चवी नाही गेलो. आपल्या अंड्याला चिवडा काढला, चालू केलं बघा. आपल्या घरच्या जेवणाशिवाय कुठं चव येत नाही बघा. बाहेरचं काय सोनं असू द्या आणि आपल्या घरची चटणी भाकर असू द्या, तीच चव लागते. स्पेशल घरगुती. त्याला नाश्ता केली. त्यांनी म्हणले आमच्या इथं रेडे आहे, ते तुम्हाला दाखवतो. चला दाखव त्यांची रेडे. हे बघा त्यांच्या गोट्यातील रेडे. हा, त्यांना टकरीची शौक आहे ती. हे बघा रेडा कसला आहे. उसको पास जाऊ क्या नहीं कुछ नहीं हे बघा, करेगा. हे देखो रेडा. असं 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 वाटतंय की दोन रेडे एकमेकांना भेटत आहेत. गाडच मारली माझी. इकडं बघ. असं वाटायला का नाही? हो का मित्रांनो, या हॉटेल मालकाचे 2-3 रेडे आहे ती. ते मगाच्याचं नाव होतं नरसिम्हा आणि ह्याचं नाव आहे भोला. इसके बारे में थोड़ा बताओ. व्हाइट लड़ाने के लिए रखते हैं अपन हाँ, ये इससे लड़ाई करते हैं क्या? लड़ाई ये अब तक कितनी लड़ाई जीत चुका है? ये है तो ज्यादा नहीं देना, अभी 4-5 लड़ाई जीता है. 4-5 लड़ाई में बख्शिश क्या मिला है आपको? बोला 21,000 रुपये 51. 51,000 बक्षीस ले अभी तक. ये ह्या रेड्यानं बघा 51,000 रुपयाचं पारितोषिक जिंकलं आहे टकरीमध्ये. एक नंबर आहे ते बघा यांच्याकडं. नाद असतो. नादा पुढे सगळं बाद बघा. सिम्मानं शर्यतीमध्ये 51,000चे पारितोषिक दिलेली ही ट्रॉफी आहे बघा. हे 21,000चे आणि ते वाला जे दुसरं आहे ते 51,000चा ना. काहीच दिवसात हाँ, 22-10. 51,000 वाला तो उधरी है. उधर आहे क्या? उधरी है. ठीक आहे. नाद आहे बघा ह्यांच्या इकडं. हां, रेड्याचा नाद आहे. नाश्ता पाणी झालंय आमचं. आता निघालो बघा आम्ही उज्जैनकडे. उज्जैन आमच्यापासून राहिले 120 किलोमीटर राहिले बघा. 136. गोपाळ चालवाला, कृष्णा सांगायला आला. मी ब्लॉग एडिट करत मागे बसलो. टाइमपास करला आम्ही. पार्ट 1, पार्ट 2, टोटल 3 पार्टमध्ये उज्जैनचं ब्लॉगिंग येणार आहे आपली. तर प्रत्येक पार्ट माइंड ब्लोईंग होणार आहे. एक पण पार्ट मिस करू नका. चला तर भेटू नेक्स्ट पार्टमध्ये.